सगळ्यांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान मस्त आनंदाचा आणि आरोग्याचा जावो अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? खूप छान मस्त आणि मजेतच असणार। कालच्या व्हिडिओला केलेल्या कमेंटसाठी केलेल्या लाईकसाठी तुमचं खरंच खूप मनापासून आभार मानते। तर आज रामनवमी आहे आणि त्यासोबतच गुरुवारही आहे। तुम्हाला सगळ्यांना रामनवमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आणि आज मी व्हिडिओला डायरेक्टच सुरुवात केलेली होती, ती म्हणजे आपल्या सकाळच्या टिफिन बनवण्यापासून। सकाळचं बाकीचं काही शूट केलं नाही, कारण नंतर खूप जास्त व्हिडिओ मोठा झाला असता, अजून काय काय शेअर वगैरे करायचं होतं तुमच्यासोबत म्हणून। तर सकाळी मी टिफिनसाठी ते मेथीची भाजी बनवलेली होती। त्यासाठी मी सुरुवातीला तेलामध्ये जिरे, मोहरी, लसूण आणि कांदा छान व्यवस्थित परतवून घेतलेला आहे आणि मेथीची भाजी कट करून घातलेली होती। थोडी भाजी कमी असल्यामुळे मी त्याच्यामध्ये ना मुगाची डाळ घातलेली आहे, जेणेकरून आणि चव पण छान लागते। थोडी मुगाची डाळ घालून जर आपण जशी आपण आलू मेथी वगैरे बनवतो ना, तशाच पद्धतीने ही आपण मुगाची डाळ घालून पण मेथीची भाजी बनवून देऊ शकतो टिफिनसाठी वगैरे। तर बरेच दिवस झाले या पद्धतीची काही बनवलेलीच नव्हती मेथीची भाजी। चला म्हटलं आज भाजीसुद्धा कमी आहे आणि बनून जाईल। तर आमच्या तिघी मायलेकींचं काही स्वयंपाकाचं नव्हतं, यांच्यापुरताच मला सकाळी टिफिन द्यायचा होता। मुलींना तर सुट्टी होती, पण आम्हाला जरा बाहेर जायचं होतं। पुढे तुमच्यासोबत शेअर करता आलं तर करेलच, की कुठे जाणार आहेत काय नाही। त्यामुळे आता काही सांगत नाही, कारण मग तुम्हाला व्हिडिओ बघण्याचा इंटरेस्ट राहणार नाही म्हणून। चला, माझं टिफिन वगैरे देऊन झाल्यानंतर मग मी मंदिरात जाऊन आलेली होती। सुरुवातीला आधी दर्शन घेऊन आली, त्यानंतर म्हटलं पुढील कामांना सुरुवात आपल्याला करता येईल, कारण कामं दिवसभर चालूच असतात। आधी मंदिरात दर्शन घेऊन येऊया। देवी आईचंही दर्शन घेतलं आणि भोलेबाबांचंही दर्शन घेऊन आली। तिकडनं आल्यानंतर मग लगे हात आपलं किचन आवरायला सुरुवात केलेली होती। जो काही पसारा होता किचनवरचा सगळं काही मला लवकरात लवकर घरातलं आवरून 12पर्यंत घरातून निघायचं होतं। त्यासाठी मग मी घाई होती माझी सकाळी जरा। तर मग आधी मी किचन आवरायला घेतलेलं होतं। जे काही स्वयंपाक वगैरे झालेला होता, थोडीशी भाजी शिल्लक होती ती काढून ठेवलेली होती, जर या दोघींना थोडाफार नाश्ता वगैरे करायचा असेल तर खातील त्यासाठी। आता पटपट सगळा भांड्यांचा जो काही पसारा आहे ना, तो आवरून घेते। आधी सुरुवातीला जी जाडी आहे ती खाली करून घेते आणि मग किचनवरचा पूर्ण पसारा आवरून घेते आणि मग पुढच्या कामांना सुरुवात जी आहे ती करता येईल। सगळ्यात आधी किचन ओटा आवरून झाला म्हणजे अर्ध जास्त काम आपलं होऊन जातं, कारण कसं किचन ओटा एकदाचा क्लीन झाला म्हणजे घर व्यवस्थित छान दिसतं आणि किचनही नीटनेटकं दिसतं। आपल्या सगळ्यांचं आवडीचं म्हटलं म्हणजे किचनच आहे, त्यामुळे किचन जितकं छान स्वच्छ क्लीन राहील तितकं छान दिसतं। आज अष्टमी आणि नवमी दोघेही एकत्र आहेत आणि अष्टमीला ना घरामध्ये होम वगैरे केलेला चांगला असतो। मी मागे आपल्या जी नवरात्र येते ना आपली भाद्रपद महिन्यातली, त्या वेळचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेलाच आहे, की थोडं तरी आपण थोडीशी तांदळाची खीर वगैरे करून घरामध्ये आपण हवन केलं पाहिजे अष्टमीच्या दिवशी, चांगलं असतं। तर आज बघू संध्याकाळी जर लवकर तिकडनं यायला मला जास्त उशीर नाहीच झाला तर करेल मी संध्याकाळच्या टायमिंगला हवन, आणि शेअर करता आलं तर तेही तुमच्यासोबत शेअर करेलच। भांडी वगैरे क्लीन झाल्यानंतर ओटाही पूर्ण स्वच्छ झाला होता। आधी म्हटलं माठात पाणी लावून देते भरायला, म्हणजे जोपर्यंत ओटा वगैरे क्लीन होईल बाकीची कामं आवरून होतील तोपर्यंत माठ होईल भरून। शक्यतोवर मी ना रात्रीच माठ भरून घेते, कारण रात्रभरामध्ये मग माठातलं पाणी ना थंडगार झालेलं असतं। सकाळी जर भरायला घेतलं तर दिवसभर थोडा पाणी थंड व्हायला टाईमच लागतो, पण आता काही दिवसभर त्याच्यातलं पाणी प्यायला घरी कोणी नव्हतं। संध्याकाळपर्यंत होईल आरामामध्ये त्यातलं पाणी थंड। खास करून ना काळा माठ छान असतो, त्याच्यामध्ये ना लवकर पाणी थंड होतं आणि सकाळी जरी भरून ठेवला तरी लगेच त्याच्यामध्ये पाणी थंड होऊन जातं। आणि आपण खास करून डिझाईनचे माठ वगैरे असं चॉईस करायला गेलं ना, हे जरा जाड साईजचे असतात, नुसतं वजनच जास्त असतं, पाणी थोडं कमी त्याच्यामध्ये बसतं आणि थंड व्हायलासुद्धा टाईम लागतो। आमच्या माठात होतं थंड पाणी, म्हणजे मी रात्री भरून ठेवते किंवा मिठाने वगैरे क्लीन केलं ना, त्याचा एक व्हिडिओ मी टाकलेला होता आपल्या चॅनलवरती, तो तुम्ही बघितलाच असेल, की उन्हाळा लागायच्या आधी आपण माठ स्वच्छ मिठाने धुवून घेतला पाहिजे, किंवा एक तरी दिवस ना त्याला आपण उन्हामध्ये जर ठेवला ना वाळवायला, तरीसुद्धा त्यातलं पाणी छान थंड राहतं। सुकू द्यायचा त्याला मस्त 2-1 दिवस उन्हाळा लागायच्या आधी, तर त्याच्यातलं पाणीही मस्त छान असं थंडगार राहतं, मग म्हणजे कोरासारखं होऊन जातो तो ऊन लागल्यामुळे। तर असं चला, किचन वगैरे सगळं व्यवस्थित असं आवरून झालेलं आहे, माठामध्ये पाणी लावून दिलेलं आहे आणि
बाहेरचं सकाळी झाडून वगैरे सगळं झालेलं होतं. पुसायचं राहिलेलं आहे. तर आता उंबरठा मस्त छान असा स्वच्छ पुसून घेते. म्हणजे मला आता हळदीचं लेपन करायचं आहे. गुरुवार असला म्हणजे आपलं लेपन वगैरे ह्या गोष्टी येतातच आणि त्यातल्या त्यात नवमी आहे. पूजा वगैरे ह्या गोष्टींना आज थोडा जास्त उशीर लागणार आहे. त्यामुळे जरा पटपट आवरायची सकाळी तयारी होती, की जेणेकरून पटापट सगळं 12पर्यंत आवरून परत तुमच्यापर्यंत व्हिडिओही पोहोचवायचा होता. म्हणून आज जरा व्हिडिओ तुम्हाला छोटाच येईल, जास्त काही मोठा येणार नाही. कारण दुसरीकडे जायचं म्हटलं म्हणजे घरूनच मला व्हॉईस ओव्हर करून वगैरे जावं लागतं. कारण आवाज वगैरे हे सगळ्या शांतता त्यावेळेस पाडाव्या लागतात आणि पूर्ण दिवस मग या गोष्टींमध्ये जातो. त्यामुळे छोटा का होईना म्हटलं गॅप न देता आजचा व्हिडिओ आपण तुमच्यासोबत महत्त्वाचा गुरुवारचा तुमच्यासोबत शेअर करूया. त्यासाठी मग मी पटापट सुरुवात केलेली होती. बाहेरचं सगळं पुसून आलेले आहे आणि त्यानंतर लगेच इथे लेपन करायला घेतलेलं आहे. कारण लेपन सुकायलाही टाईम लागतो थोडा, म्हणून आधी सुरुवातीला लेपन करून घेतलेलं आहे. मस्त छान हळद, गोमूत्र, चंदन पावडर घातलेले आहे त्याच्यामध्ये आणि गुलाबजल घातलेला आहे. त्याच्यामुळे मस्त छान असा सुगंध आपल्या उंबरठ्यावरती येत असतो. कुठे जायचं यायचं म्हटलं म्हणजे आपलं जे काही रुटीन आहे ना, ते जरा आपल्याला पटापट उरकावं लागतं किंवा थोडंफार त्याच्यामध्ये बदल होतो. नाही तर तुमच्यासोबत आज हवनचा व्हिडिओ आलाच असता, म्हणजे तुम्हाला बघायला मिळालाच असता. आजच्या व्हिडिओमध्ये मी त्याला करून घेतलं असतं. ह्या सगळ्या गोष्टी करायच्या म्हटल्या म्हणजे आपल्या रोजच्या रुटीनमधून आपल्याला कसेही 1.5-2 तास आपल्याला काढावेच लागतात. म्हणजे देवघर पूर्ण जर क्लीन करायचं असलं ते आणि लेपन वगैरे, रांगोळी हे ते त्याच्यामध्ये येतं आपलं. तर हे सगळं जर त्या रुटीनमध्ये घ्यायचं म्हटलं म्हणजे 1.5-2 तास आपले आरामात लागून जातात. लेपन झालेलं आहे. त्यानंतर पुढचं काम म्हणजे आपलं झाडांना पाणी घालणं. म्हणजे लादी पुसायच्या आधी झाडांना पाणी घालते. कारण पूर्ण बाल्कनीमध्ये पाणी-पाणी होऊन जातं. झाडांना पाणी घातलं की कुंड्यांमध्ये जास्त वेळ पाणी राहत नाही. पूर्ण पाणी खाली नितरून येतं. त्यामुळे मग आधी पाणी घालते. त्याच्या खालच्यानं प्लेट वगैरे बघायच्या आहेत मला आणायच्या आहेत, जेणेकरून त्याच्यात पाणी आपण टाकलं ना तर ते खाली पडणार नाही, प्लेटमध्येच जमा राहील असं. आज ना मस्त छान असं फूल आलेलं होतं जास्वंदाच्या झाडाला. मस्त वाटतंय. काल पण आलेलं होतं पण काही तोडलं नाही मी ते. झाडावर दिवसभर मस्त छान फ्रेश असं ते वाटतं. त्यामुळे कधी-कधी वाटतं की झाडावरच राहून देऊया. पण आज काढणार आहे आणि गणपती बाप्पांना ते फूल वाहणार आहे. झाडांना पाणी घातलं म्हणजे छान मस्त हिरवीगार राहतात. उन्हाळा असून सुद्धा छान आहेत. हा वेल फक्त खालच्या साईडला हिरवा आहे आणि आधीची पानं त्याची गळत आहेत, सुकत आहेत. त्यामुळे तो वरच्या साईडने जरा तसा झालेला आहे. पाणी घालून झाल्यानंतर आपली देवपूजेला सुरुवात केलेली होती. आता देवपूजा आज काही डीप क्लीनिंग वगैरे नव्हती, कारण आता नवरात्र असल्यामुळे देवांची काही नाहीच आहे, देवघर आवरून झालेलंच नाही आहे. तसंच्या तसंच आहे, फक्त पूजा वगैरे चालू आहे. आणि बघू आता उद्या परवा देवघर पूर्ण क्लीन करून घेईल. तर आजची देवपूजा इथं झालेली होती. आणि कलश आपण देवघरातला जर 2-3 दिवस आडही नाही व्यवस्थित स्वच्छ करून घेतला तर मग तो खराब दिसायला लागतो. पण मग आता नवरात्र असल्यामुळे काही क्लीन करून झालेलं नाही. आजची मस्त छान अशी प्रसन्न पूजा इथे झालेली आहे मस्त. फुलं वगैरे ही सकाळी आणून झालेली होती आणि अशी देवपूजा आणि धूप वगैरे जर लागला तर मस्त छान अशी प्रसन्नता वाटत असते घरामध्येही किंवा आपल्याला स्वतःला सुद्धा. बाकीची कामं होईपर्यंत किंवा देवपूजा वगैरे पूर्ण होईपर्यंत इथं आपलं लेपनही सुकून झालेलं होतं. त्यानंतर मग मी लगेचच आपल्या उंबरठ्याची पूजा करायला घेतलेली होती. हळद, कुंकू वगैरे लावून फुलं मस्त छान आणि धूप वगैरे लावला की उंबरठ्यावरती सुद्धा छान मस्त वाटत असतं. ह्या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये आपला वेळ जातोच, पण ते झाल्यानंतर आपल्याला जी प्रसन्नता मिळते किंवा जे समाधान मिळतं ना, ते काही वेगळंच असतं. कारण एकदाची आपल्याला सवय झालेली असते ना ज्या कामांची किंवा लेपनाची म्हणा, त्या वाराला आपण आवर्जून गुरुवारी, मंगळवारी लेपन करूनच घेतो. ह्या गोष्टींची जर आपल्याला कंटिन्यू सवय झालेली असली ना, तर ते काम नाहीच जर झालं, त्या दिवशी जर आपल्याला काहीतरी म्हणजे अपूर्णसारखं वाटत असतं. त्यामुळे
ते काम आपण वेळात वेळ काढून आपण पूर्ण करूनच घेत असतो आणि त्या गोष्टींची आपल्याला ना सवयसुद्धा झालेली असते. त्यामुळे ते काम केल्याशिवाय आपल्याला करमतही नाही किंवा काहीतरी अपूर्णसारखं आपल्याला वाटतं. तर ह्या गोष्टी जर सवयी आपल्याला असल्या तर त्यासुद्धा चांगल्याच आहेत एका हिशोबाने. कारण उंबरठ्याजवळ रांगोळी म्हणजे प्रसन्नता देणारी असते आणि कधी आपल्या घरी कुणीही येवो त्याचं स्वागत इतक्या छान पद्धतीने आपल्या दाराजवळ होत असतं, जेणेकरून रांगोळीने, हळदीच्या लेपनाने अशा पद्धतीने उंबरठा छान मस्त असा फुलांनी, रांगोळीने सजवलेला असला म्हणजे खूप मनाला अशी शांतता वाटत असते आणि बघणाऱ्याला सुद्धा खूप छान मस्त असं वाटत असतं. मला तर या गोष्टींची खूप जास्त आवड आहे आणि मला आवडतं लेपन करायला. आवर्जून मी मंगळवारी आणि गुरुवारी काहीही झालं तरी लेपन करूनच घेत असते. ह्या मंगळवारीच माझं लेपन राहिलं. शिवाय नवरात्र असून सुद्धा त्या गोष्टीचं मला खूप वेगळं वाटत होतं जरा. पण असो, चला आज मनासारखी पूजा झालेली आहे देवघरातली सुद्धा आणि उंबरठ्याजवळची सुद्धा. तर चला ताईंनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा. नेहमीप्रमाणे आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब करा आणि हाईपही करा. भेटूयात आपण उद्याच्या छान अशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.